योगेश्वरी देवीचं लग्न भगवान शंकरांसोबत होणार होतं, पण ते झालंच नाही. ते कसं मी तुम्हाला पुढं सांगते. ही आहे अंबेजोगाईची सुंदर अशी योगेश्वरी देवी, जिचं मी काल दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं मला. तर योगेश्वरी देवी ही मूळची कोकणामधली आहे. देवीचा विवाह परळीच्या वैद्यनाथांसोबत म्हणजेच भगवान शंकरांसोबत ठरला होता. अशा आख्यायिका आहेत, लोककथा आहेत, की कोंबड्या अरवायच्या आत हे लग्न झालं पाहिजे, अन्यथा लग्न होणार नाही. पण याच्या विविध लोककथा आहेत, ज्यात पहिली, देवीला तयार होण्यास उशीर झाला आणि दुसरी म्हणजे भगवान शंकरांना यायला उशीर झाला. त्यामुळे कोंबडा आरवला आणि लग्न तर झालेच नाही, पण सगळ्या गोष्टी म्हणजे सभामंडप, जिवंत हत्ती दगडाचे झाले आणि देवी योगेश्वरी देवी ही अंबेजोगाईला स्थिरवली. अशा भरपूर लोककथा आहेत. त्या जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील ना, तर मला नक्की कमेंट करा. मी नक्की सांगेल तुम्हाला. पण खरं सांगायचं झालं तर अंबेजोगाईमध्ये खरंच असा सभामंडप, दगडाची हत्ती, असं झालेलं एक हत्तीलखाना म्हणून आहे. जे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की सांगा. मी तेही दाखवेल तुम्हाला. तर त्यामुळे ही लोककथा खरी आहे की काय असं वाटतं आणि ही देवी अजूनही कुमारिका आहे. असं म्हणतात की राक्षसांनी अंबेजोगाईमध्ये जेव्हा अंबेजोगाई हे नाव पडलं नव्हतं, त्याआधी राक्षसांनी इथे खूप कहर माजवला होता आणि सगळ्या देवतांनी देवी पार्वतींना विनंती करून त्यांना कुमारिकेचे रूप घेऊन खाली पाठवलं आणि असं सांगितलं की भगवान शंकरांसोबत तुम्ही लग्न करा. पण या सगळ्याच देवी तयार नव्हत्या. पण तरीही त्यांनी हे कुमारिकेचे योगेश्वरी देवीचे रूप घेतले आणि ह्या राक्षसांचा वध केला. पण जे लग्न होणार होतं त्यात देवींनी तयार होण्यास विलंब केला आणि लग्न झालेच नाही. पण काही आख्यायिका अशी आहेत की लग्न झालं नाही म्हणून देवी रुसून बसली. हे मूळ मंदिर अजूनही दुसरीकडे आहे अंबेजोगाईमध्ये. पण ह्या सगळ्या लोककथा आणि आख्यायिका आहेत. खरं आणखी मलाही माहीत नाही. तर ही गोड योगेश्वरी देवी आणि मंदिर कसं वाटलं नक्की सांगा. आणखी स्टोरी जाणून घ्यायची असली तर मला कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.